जैन विद्यार्थी मित्रांनो, विषय माननीय पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांचे संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम निवड सूची यादीतील 208 उमेदवारांचे मूळ दस्तऐवज पडताळणीबाबत. पुढे बघा. कारागृह विभागातील मध्य विभागातील कारागृह अंतर्गत कारागृह शिपाई अराजपत्रित गट क या संवर्गातील एकूण 315 रिक्त पदे भरण्याकरिता पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या कारागृह शिपाई भरती मध्य विभाग 2022-23 अंतर्गत शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेत व लेखी परीक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार सामाजिक व समानता आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्यक्रम विचारात घेऊन कारागृह शिपाई एकूण 207 पदांची प्रवर्गनिहाय अंतिम निवड सूची पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कारागृह विभागाचे कारागृह शिपाई संवर्गातील अंतिम निवड यादीत नमूद असलेले 207+1 सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज उदाहरणार्थ शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, समांतर आरक्षण संबंधी पुरावा व इतर दस्तऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 स्वसाक्षांकित प्रतीसह स्वतः प्रतिनिधी चालणारने म्हणजे स्वतः जायचा आहे दस्तऐवज पडताळणीकरता सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे संबंधित दिनांकात सकाळी 10 वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष उपस्थित राहायचं आहे म्हणजे स्वतः उमेदवार पाहिजे. तसेच दस्तऐवज पडताळणीचे वेळी येताना उमेदवारांनी सोबत जोडलेल्या पोलीस पडताळणी साक्षांकन फॉर्ममधील अनुक्रमांक 19 नंतर नमूद ओळख प्रमाणपत्रावर 1 राज्य केंद्र शासनाने राजपत्रित अधिकारी, 2 संसद किंवा राज्य विधानमंडळाचे सदस्य किंवा 3 उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी, 4 मामलेदार तहसीलदार किंवा दंडाधिकाऱ्याच्या शक्ती वापरण्यास प्राधिकृत केलेले नायब व उपतहसीलदार, 5 सर्व मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे आणि किंवा माध्यमिक शाळांचे प्राचार्य मुख्याध्यापक यांपैकी एका जबाबदार अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत महा-IT प्राप्त ओळखपत्र व आवेदन अर्ज, स्वतःचे आधार कार्ड व स्वतःची स्वसाक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी मूळ दस्तऐवज पडताळणीकरता निश्चित करण्यात आलेली दिनांक ही महाप्रिझन.gov.in या संकेतस्थळावर पाहावी. मूळ दस्तऐवज तपासणीकरिता विहित प्रपत्र सोबत जोडण्यात आलेले आहे. सदर प्रपत्रातील सर्व माहिती अचूकपणे नमूद करण्यात यावी व त्यासोबत नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकित प्रतीसह सोबत आणायचे आहे. पुढे बघा. उमेदवार विहित शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा दस्तऐवज पडताळणीकरिता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. पुढे बघा. तसेच उपरोक्त नमूद दिवशी दस्तऐवज पडताळणीकरिता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून निवड रद्द केली जाईल व तदनंतर या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. पुढे बघा. मूळ दस्तऐवज पडताळणीकरता उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावयाचे असून दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेबाबत माननीय कारागृह उपमहानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर यांचे निर्णय अंतिम राहील व तो सर्व उमेदवारांना बंधनकारक राहणार आहे. तर बघा. वार बुधवार 2/7/2025 सकाळी 10 वाजता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. कागदपत्र, वेळापत्रक आणि हे तुमच्या नावासमोर त्यांनी तारीख दिलेली आहे. ठीक आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी 2 तारखेला, त्यानंतर बघा 3 तारखेला सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे 10 वाजता. त्यानंतर बघा पुढे तारीख बघूयात आपण. 29 पेज आहे. 4 तारखेला सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे.
त्यानंतर पुढे बघा, पुढील तारीख आहेत, टोटल किती झालेत 208. ठीक आहे, असे विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे. आणि हा अटेस्टेशन फॉर्म आहे, बघून घ्या व्यवस्थित. आणि याला भरून आणायचं, त्यांनी ते वर सांगितलेले आहे ते तुमचे मुख्याध्यापक वगैरे सगळे चालतात त्याच्यासाठी वर दिलेले आहे त्यांनी. याला साक्षांकन फॉर्म म्हणतात. तर सर्वांनी वेळेवर आणि आपल्या तारखेला बरोबर हजर राहायचं. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. ही PDF तुम्हाला पाहिजे असेल, यादी पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे. धन्यवाद. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्रामची.